नमस्कार, मी जितरत्न पटेल आणि प्रबुद्ध भारतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आता आहे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि आता मी आहे सेना भवन या ठिकाणी। आपण पाहू शकतो की उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महासभेची अत्यंत जोरदार अशा पद्धतीने तयारी सुरू आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता की पूर्ण शिवाजी पार्क परिसर हा संविधान सन्मान महासभेच्या बॅनर्सने पूर्णपणे सजलेला आहे। सगळीकडे मोठ्या प्रमाणात संविधान सन्मान महासभेचे बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत आणि एक प्रकारे मुंबईमध्ये या संविधान सन्मान सभेचा प्रचार अत्यंत जोरदार सुरू आहे। उद्याच्या या संविधान सन्मान महासभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शक, देशभरातील अनेक मान्यवर या संविधान सन्मान महासभेला असणार आहेत। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक, संविधान प्रेमी जनता या संविधान सन्मान महासभेला जमणार आहे। अनुमान आहे गेल्या वर्षी 2023 मध्ये जी संविधान सन्मान महासभा या शिवाजी पार्कच्या मैदानावर झाली होती तशाच पद्धतीची न भूतो न भविष्य अशी ही सभा होणार आहे। गेल्या वेळेस शिवाजी पार्क मैदान ओव्हरफ्लो झालं होतं आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा लोक फार मोठ्या प्रमाणात होते। तीच परिस्थिती आताही अंदाज वर्तवला जातोय। पोलिसांकडूनही त्या संदर्भातला आढावा समोर आलेला आहे आणि मुंबई शहर, मुंबईच्या आजूबाजूच्या सर्व परिसरांमधून सुद्धा मोठ्या संख्येने लोक येते। फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातून आणि देशभरातून ही मोठ्या संख्येने लोक, संविधान प्रेमी जनता या संविधान सन्मान महासभेला येणार आहे। आजच्या या प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवतोय की कशा पद्धतीनं माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ही बॅनर्स जी आहे ही शिवाजी पार्क चौकाच्या अलीकडे जो सेना भवनचा जो चौक आहे तिथे मोठ्या प्रमाणात ही सुरू आहे। मोठमोठे होर्डिंग्सच्या माध्यमातून या संविधान सन्मान महासभेचा प्रचार हा केला जातोय आणि न भूतो न भविष्य पुन्हा एकदा ही संविधान सन्मान महासभा संविधानाच्या सन्मानार्थ जी आयोजित केली जाते ते आपल्या सर्वांना बघायला मिळेल। इथेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश कांबळेसह मी जितरत्न पटाई, मुंबई।